या ठिकाणी आपण सर्व जमलेलो. उद्या बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी 2024 पर्यंत माघी गणेश जयंती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. त्यामध्ये शनिवार पासून श्रींचे महाभिषेक महापूजा सुरू आहे. सर्व भाविकांनी भक्तांनी संकल्प, कोणी संकल्प अभिषेक दिले, कोणी संकल्प पूजा दिल्या, त्या सर्वांच्या त्या संपन्न झालेल्या आहेत. तसेच हे जे क्षेत्र आहे ते परमपूज्य प्रेमल माताजी यांनी यांना दृष्टांत देऊन या क्षेत्रामध्ये क्षेत्राधीश म्हणजे महागणपती या ठिकाणी प्रगट झालेले आहेत. ती सर्व आपल्याला परिचित आहे, ती कथा, ते सर्व प्रसंग परिचित आहेत. सांगण्याचं प्रयोजन एवढंच आहे की अशा या पवित्र क्षेत्रामध्ये माघी गणेश जयंती महोत्सव या ठिकाणी संपन्न होत आहे. त्या महोत्सवामध्ये गणेश जयंतीचं निरूपणाचं पुष्प माताजींनी सेवा या देहाकडे दिलेली आहे. तरी ती सेवा करून घेण्यास श्री समर्थ आहेत, सद्गुरू समर्थ आहेत. तरी आता आपण निरूपणाला सुरुवात करूया. चिंतनासाठी किंवा निरूपणासाठी घेतलेली ओवी ही अर्थातच कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा माऊली यांच्या ज्ञानेश्वरीतील म्हणजेच भावार्थ दीपिकेतील प्रथम अध्यायाची प्रथम ओवी श्री महागणेश तत्वपर जी ओवी माऊलींनी ज्ञानेश्वरीची सुरुवात केली, तीच ओवी आज निरूपणाला घेऊन आपला विषय आपण प्रतिपादन करणार आहोत. ओवी अशी आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु म्हणे निवृत्तीदासु अवधारी जोजी. आजचा विषय आपला असा आहे की महागणपती किंवा महागणेश हे तत्व काय आहे हे आपल्याला आजच्या या ओवीतून किंवा माऊलींना अपेक्षित गणेश तत्व काय आहे हे आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपण माऊलींना जे अपेक्षित आहे तेवढं म्हणजे माऊली इतकी उंची अर्थातच आपली नाही, परंतु माऊलींना जे अर्थ अभिप्रेत आहेत तेच अर्थ आपल्या परमहंसांनी म्हणजे माताजींच्या सद्गुरूंनी शिकवले, तेच माताजींनी पुढे चालू ठेवले व तीच परंपरा आपल्याकडे यथार्थ आलेली आहे. आणि तिचा पुरेपूर गौरव करून आपण माऊलींना अपेक्षित असं गणेश तत्व याच्यावर निरूपण सुरू करणार आहोत. पहिल्यांदा माऊलींना काय अपेक्षित होतं किंवा माऊलींना अपेक्षित असलेलं गणेश तत्व. माऊलींनी मला सांगा, ज्ञानोबा माऊलींचा जीवनक्रम पाहता माऊलींचा छळ झाला किंवा माऊलींचा जो सर्व जीवनपट आहे तो प्रत्येकाला माहिती आहे. मग एवढ्या ह्याच्यात देखील माऊलींनी तुमचा आणि आमचा विचार करून आपण त्या जागी असतो. प्रत्येक प्रवचनात कीर्तनात सांगतो, माऊलींच्या जागी आपण असतो तर कधीच आपण फाशी घेतली असती किंवा कधीच विहिरीत उडी टाकली असती. कारण की इतका प्रचंड छळ कोणाचाच झाला नसेल महाराज. आणि कशावरून तर आई वडिलांना देहांत प्रायश्चित्त नाही त्या सर्व गोष्टी सर्व आपल्याला ते परिचित आहे, त्याच्यात आपण वेळ घालवणार नाही. पण असा हा महात्मा की संत उक्तीप्रमाणे ऐसी कळवळ्याची जाती करी लाभावीण प्रीती या उक्तीला अनुसरून संत मंडळी ही पृथ्वी तलावर अवतरित होत असतात. आणि त्यातीलच एक संत शिरोमणी माऊली यांचं आद्य गणेश तत्व, माऊलींना अभिप्रेत असलेलं गणेश तत्व काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न आपण यथार्थ करणार आहोत. ओवी सर्वांना समजलेली आहे. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मला सांगा, माऊलींनी सुरुवात ओम नमो जी आद्या अशीच का केली किंवा वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा ही ओवी इतकी गहन आणि प्रचंड अनाकलनीय असा अर्थ या ओवीमध्ये दडलेला आहे. माऊली हे द्रष्टे संत होते. त्यांना एक माहिती होतं की आद्य गणेश तत्वाशिवाय या जगामध्ये दुसरं काहीच नाही. कारण जे
मुद्गल पुराण म्हणून जो ग्रंथ आहे, जो आद्य ग्रंथ आहे, म्हणजे ज्ञानेश्वरी, रामायण, महाभारत यांचा देखील पूर्व काळाचा तो ग्रंथ आहे. सृष्टीच्या निर्मितीच्या लगतचा तो ग्रंथ आहे. तो ग्रंथ ज्ञानोबा माऊली जाणत होते. म्हणून माऊलींनी भावार्थ दीपिकेची सुरुवात ओम नमोजी आद्याने केली. मग ओम नमोजी आद्या, पहिला शब्द काय आहे? ओम. ओम या शब्दामध्ये इतकी प्रचंड ताकद आहे महाराज, की आपण आपल्या आद्य गणेश सत्संगामध्ये आपण सांगतो नेहमी. रविवारी जो आपला सत्संग पुण्यात भरतो त्याच्यामध्ये आपण 21 वेळा ओंकार घेतो. कारण ओंकार या तत्वामध्ये इतकी ताकद भरलेली आहे महाराज. मी नेहमी सांगत असतो प्रवचनात की आपल्या घरामध्ये आपण दररोज 5 वेळा किंवा 11 वेळा ओंकार केला तर आपल्या मनातली निगेटिव्हिटी तर जाईलच, परंतु आपल्या कुटुंबाच्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार आहे, जे काही नाराजीचं वातावरण आहे किंवा जे काही अनारोग्य आहे, ते सर्व ओंकार मात्रेमध्ये इतकी ताकद आहे. आणि हेच ज्ञान ज्ञानोबा माऊली संत मंडळी जाणत असतात. ओम नमोजी आद्या म्हणजे ओंकार मात्रेला प्रथम नमन करून ज्ञानोबा माऊलींनी आपल्या भावार्थ दीपिकेची सुरुवात केली. मग हे ओंकाराचं रहस्य काय आहे? अ, उ आणि म यांच्या 3 मात्रेंचा हा ओंकार झालेला आहे. अ, उ आणि म. मग अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू, मकार तो महेश जाणिवेला तुकोबर आहे. ओंकार प्रधान रूप गणेशाचे, हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. आता या मुद्द्यावर आपण येऊयात की ज्ञानोबा माऊली ओंकाराला वंदन करतात, तुकोबराय ओंकाराला वंदन करतात. आज त्या पदाला जाणं महाराज इतकं सोपं नाहीये. ज्ञानोबा माऊलींचा आज जगभर जो प्रचार झालाय त्याच्यासाठी एक छोटासा दृष्टांताच्या स्वरूपात तुम्हाला सांगतो. ताटात पडलेली फुलं या ओवलेल्या माळेला म्हणाली, तुम्हाला इतकं सौंदर्य प्राप्त झालंच कसं? ती ओवलेली माळेला वाचा फुटली आणि ती म्हणाली, या सौंदर्य प्राप्त होण्यासाठी काळजात सुया टोचून घेतल्यात आम्ही, उगीच नाही हे झालेलं. तसं ज्ञानोबा माऊली तुकोबरायांचं आहे महाराज. आज आपल्याला ते छान वाटतंय. त्यांच्या समाधीवर पंचामृताच्या घागरीच्या घागरी ओतल्या जात आहेत. त्यांच्या चांदीच्या नाही सोन्याच्या पालख्या काढतायत. पण असताना त्यांना पाणी प्यायला भांड सुद्धा दिलेलं नाही. ही आपल्या महाराष्ट्राची शोकांतिका आहे महाराज. त्याच्यामुळं इथून पुढे तरी आपण सुधारायचं आहे महाराज. कोणी संत मंडळी असतील, संत प्रवृत्ती असेल तर त्यांना सहाय्य करणं जमलं नाही तर किमान त्रास तरी देऊ नये, असं आपल्या महाराष्ट्रीय भाविकांना मी आवाहन करीत आहे. की आपला जो इतिहास आहे तो प्रचंड बोलका आहे. माझ्या रविवारच्या प्रवचनामध्ये आम्ही सांगत असतो नेहमी की इथून माग घडून गेलेल्या ज्या गोष्टी आहेत, हजारो वर्षापूर्वीच्या ज्या गोष्टी आहेत, त्यांचा आपल्या जीवनाशी आता काय संबंध, असा एखाद्याला प्रश्न मनात येऊ शकतो. की पुराणातली वांगी पुराणात असं म्हणतात. मग पुराणात वांगी आली कुठून ते जाता जाता तुम्हाला सांगतो. वांगी हा शब्द नाहीच आहे महाराज, म्हणजे वांग्याची भाजी नाही. पुराणातली वानगी म्हणजे उदाहरण, पुराणातली उदाहरणं ही पुराणातच राहू देत असं आहे. पण ते अपभ्रंश होऊन पुराणातली वांगी पुराणात असं कोण म्हणाल पुराणातली वांगी तर त्याला म्हणायचं तुला वांग्याची भाजी देते पण ही म्हण वापरू नकोस. कारण की आपण अर्थे लोकली पुराणे नाश केला शब्द ज्ञाने, आपल्याला नीट कळतच नाही महाराज की संतांना काय अपेक्षा आहे, श्रीकृष्णाला भगवद्गीता सांगण्याची काय जरूर होती आणि काय अपेक्षा आहे. ते अपेक्षित ज्ञान बरोबर आपल्याला गळी उतरलं आणि ते कोणाच्या तर्फे उतरणार आहे, ते त्यातल्या तज्ञ मंडळींच्या तर्फे, म्हणजेच मनोनी जाणतेण गुरु भजिजे, जेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषते. ज्ञानोबा माऊली. आम्ही प्रत्येक याच्यात सांगतो, गृहपाठ देत असतो की रोज 10 तरी ओव्या ज्ञानोबा माऊलींच्या वाचायच्या आहेत. ज्ञानेश्वरी कोणाच्या घरात नसेल तर ती विकत घ्यायची आहे आणि ज्ञानोबा माऊलींच्या 10 ओव्या रोज तरी वाचायच्या आहेत. कारण की नामदेव महाराज म्हणतात, नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञान देवी, एक तरी ओवी अनुभवावी. पण अनुभवणं हा
विभाग हा सद्गुरू मार्गदर्शनाखाली येतो. पण आपल्याला त्याच्या आधी ज्यांना सद्गुरू नाहीत अशांसाठी सांगतो, ज्ञानोबा माऊलींची ज्ञानेश्वरी घ्यायची आहे, ती बाजारात उपलब्ध आहे. ती कोणाची घेतली तरी चालेल. आळंदीला जाऊन घ्या, पुण्यात घ्या, आणि 10 तरी ओव्या त्यांच्या रोज वाचायच्या आहेत. आपल्या महाराष्ट्रीयन माणसांनी हे करणं अत्यंत क्रमप्राप्त आहे. नाहीतर उद्या या ठिकाणी परदेशातले नागरिक येऊन आपण त्यांची बोर्डावर नाव लिहू, हरिभक्त परायण जॉन अब्राहिम, अशी वेळ आलेली आहे महाराज. त्याच्यामुळं काय झालं? हे देऊ का? आपला विषय असा चालला होता की ज्ञानेश्वरी किंवा तुकाराम गाथा, दासबोध म्हणा, कोणतेही ग्रंथ, एक आपल्याला मी सांगतो की ग्रंथांची नावं वेगळी आहेत महाराज, ग्रंथांची कवर वेगळी आहे, ग्रंथांचे लेखक वेगळे आहेत, परंतु आतलं तत्वज्ञान हे केवळ तुम्हाला आणि आम्हाला समोर ठेवून संतांनी ते लिहिलेलं आहे. संतांना काही उद्योग नव्हता का, किंवा संतांना काही काम नव्हतं का त्यांनी एवढे ग्रंथ आपल्यासाठी लिहिले? आपल्या महाराष्ट्रीयन लोकांनी तर प्रचंड जाग होण्याची गरज आहे. आता काय झालंय, परदेशातल्या लोकांनी आपल्याला फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, जी जी काही सोशल मीडिया आहे त्याच्या आहारी घालून दिले आपल्या महाराष्ट्रीयन व्यक्तीला म्हणा किंवा भारतीयांना, आणि स्वतः संन्यास घेऊन म्हणजे नोकरी धंदा सोडून स्वतः भगवद्गीतेचा अभ्यास करतायत, स्वतः गणेश तत्वाचा अभ्यास करतायत. म्हणजे उलट झालंय. आता आपण भारतीय नागरिक फेसबुक आणि फेसबुक म्हणजे एक उदाहरण झालं, सोशल मीडियाच्या आहारी जायला लागलोय, आणि ते आपल्या संस्कृतीचा, आपल्या ग्रंथांचा अभ्यास करतायत. तुम्हाला खोटं वाटेल, परंतु गौतम बुद्ध देखील गौतम बुद्ध नाही, आपले येशू ख्रिस्त, जे ख्रिस्ती धर्माचे संस्थापक आहेत, ते 6 ते 7 वर्ष भारतामध्ये राहून त्यांनी भारतीय हिंदू संस्कृतीचा अभ्यास करून, ध्यान साधना करून ईश्वरीय तत्व प्राप्त केलं, आणि नंतर ख्रिस्ती धर्माची स्थापना तिकडे जाऊन केली. म्हणजे मला सांगा, आता परवा जैन धर्माचा उगम कसा झाला ते देखील आपल्या त्या ग्रंथात आलं, परवा आपण पाहिलं. जैन धर्माचे जे वृषभदेव आहेत त्यांचा देखील उगम कसा झाला. म्हणजे हे सर्व जे धर्म आहे ते मूळ भारतातूनच जन्माला आलेले आहेत. इस्लाम असो, येशू असो, बौद्ध असो, शीख असो, ईसाई असो, मला सांगा की आपलं इतकं भाग्य आहे महाराज, आपण मूळ संस्कृतीमध्ये जन्माला आलेलो आहोत. मला सांगा की श्रीकृष्णाला ऑस्ट्रेलियात नाही अवतार घ्यावासा वाटला, किंवा श्रीराम प्रभू आता बसलेत रामलल्ला, आपण पाहिलं आपल्या इथं माग अयोध्येचं आपण हे केलेलं आहे. आताच राम स्थापना झाली त्याच्या निमित्त. तर रामाचा अवतार हा अयोध्येत झाला महाराज, श्रीकृष्णाचा अवतार मथुरेत झाला, तसेच संत मंडळींचा अवतार महाराष्ट्रात झाला. ज्ञानोबा माऊलींना अवतार कॅनडामध्ये घेता आला असता, ज्ञानोबा माऊलींना अवतार इटलीमध्ये घेता आला असता, कुठेही. पण भारत भूमीच का निवडली महाराज? त्यातल्या त्यात संत भूमी म्हणजे महाराष्ट्र भूमी आहे. आणि त्याही वर तुम्हाला जाऊन सांगतो, भूस्वानंद क्षेत्र हे आपल्या महाराष्ट्रात नाही तर आपल्या जवळ म्हणजे मोरगाव हे जे आहे त्याच्यापासूनच सर्व देवदेवतांचा उगम आहे. त्या तत्वावर आपण येणार आहोत, तुम्हाला सांगणार आहे. हळूहळू आपण पाहत आहोत विषय. आपला विषय आता चाललेला आहे की भारतीय नागरिकांनी म्हणण्यापेक्षा आता आपण महाराष्ट्रीयन जे नागरिक आहोत त्यांनी अत्यंत हिरहिरीने, अत्यंत कळकळीने आपल्या संत वाङ्मयाचा अभ्यास करायचा आहे महाराज. तरच आपलं पुढं काहीतरी हे आहे. आणि आपली जी संस्कृती मूळ धरती आहे ती आता बरोबर वाटत नाही, कारण की सगळं बाहेरचं आकर्षण सुरू झालेलं आहे. आपल्या घरात असो, आपल्या देशात असो, आपल्या राज्यात असो, संपूर्ण बाहेरचं आकर्षण आता येतंय. परंतु हे आकर्षण म्हणजे
बाह्याकर्षण आहे, तात्पुरती सुख आहे, तात्कालिक सुख आहे. आपल्याला संत मंडळींनी काय सांगितलंय? सर्व सुखाचे आगर. सर्व सुख कशाला असतात? मला सांगा, आपण डोळ्याला गॉगल लावला तर कानाला सुख होणार आहे का? केवळ डोळे शांत होणार आहे. कानाला काही ऐकू येऊ नये म्हणून एखादे ते इयरबड्स घातले किंवा हेडफोन लावला तर कानाचा आवाज बंद होईल, पण डोळ्याला दिसणारच आहे. म्हणजे डोळ्याचं दुःख चालूच राहणार आहे, कानाचं सुख मिळणार आहे. तसंच गॉगल घातला तर डोळ्याचं सुख आहे, कानाचं दुःख चालू राहणार आहे. मग संत मंडळींनी सर्व सुखाचे आगर सांगितले. शब्द नीट लक्ष देऊन ऐकायचे संत मंडळींचे. ज्ञानोबा माऊलींचाच अभंग आहे, रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी. त्याचं हे चरण आहे, सर्व सुखाचे आगर बाप रखमा देवीवर. म्हणजे ईश्वरीय तत्व तुम्ही जाणायला गेला तर तिथं सर्व सुख हात जोडून उभी असतात आणि सर्व सुखाचा आगर आपल्याला त्या ठिकाणी प्रदान होतो, असं ज्ञानोबा माऊलींना सांगायचंय. म्हणजेच आपला विषय असा चालला होता की महाराष्ट्र देशामध्ये आपण संत मंडळींचा यथार्थ वारसा समर्थपणे पेलला पाहिजे, तरच तुम्ही आणि आम्ही महाराष्ट्रीयन म्हणण्याचे पात्रतेचे आहोत. आपण नुसतंच वारी निघतीये, दरवर्षी वारी निघतीये, सोपान काकांची वारी आहे, ज्ञानोबा माऊलींची वारी आहे, तुकोबारायांची वारी आहे. आपण मोठ्या दिमागाने सांगतो नाही, आमच्या महाराष्ट्राचा वारसा आहे वारी, आमच्या महाराष्ट्राचा वारसा आहे हे, आमच्या महाराष्ट्राचा वारसा आहे ते. आपण तुम्ही स्वतः काय करताय? आज जर का तुम्ही बाहेर देशात गेलात तर अमेरिकेमध्ये किंवा ब्रिटनमध्ये आज भगवद्गीतेचे पाठ त्यांनी शालेय शिक्षणामध्ये घातलेले आहेत महाराज. आणि आपण काय करतो? जॉनी जॉनी यस पापा, इटिंग शुगर नो पापा. अरे काय करायचं जॉनीला शुगर खाऊन? त्याचा काहीच उपयोग होत नाही महाराज. हा, एक त्याची विनोदाची बाजू सोडली तर इंग्लिश ही लँग्वेज शिकण्यासाठी हे ठीक आहे, परंतु इंग्लिश लँग्वेज ही सर्वस्व नाही ना महाराज. आपण तुम्ही आम्ही जागृत होणं प्रचंड गरजेचं आहे. आपली पुढची पिढी जी मोबाईल लॅपटॉप त्याच्या आहारी चाललेली आहे, त्याच्यासाठी आपण जॉनी जॉनी यस पापा पेक्षा आपल्या एखाद्या ज्ञानेश्वरीची ओळी त्यांना सांगा. म्हणून जाण तेण गुरु भजीजे, तेणे कृतकार्य होईजे, जैसे मूळ सिंचने सहजे, शाखा पल्लव संतोषती. रोज एक ओवी आपल्या मुलाला शिकवा. त्याची पाठ हो न हो त्याच्या कानावर पडू दे. रोज अथर्व शीर्ष त्याला म्हणायला सांगा. अथर्व शीर्ष म्हणता येत नसेल तर अथर्व शीर्ष ऐकायला लावा. गणपती स्तोत्र ऐकायला लावा. जी आपली अनादी अशी परंपरा आहे, आपल्या परंपरेतून इतर धर्मांचा उगम आहे. मग आपण जो मूळ धर्म आहोत ते आपण इतकं प्रचंड सामर्थ्यशाली बनायचंय की आपले कुटुंबीय काय, आपला संपूर्ण विभाग आपल्याला अनुकूल झाला पाहिजे. आणि आपण काय स्वार्थासाठी करतच नाहीये. आपण असं म्हणतोय का अनुकूलतेसाठी? नाही नाही. आज माझ्या समोर बसलेल्या प्रत्येक श्रोत्यांनी 50-50 हजार रुपये मला प्रवचनाचे द्यायचे, असं मी आता अनाउन्स केलं तर इथे एकही टिकणार नाही. आपला स्वार्थ याच्यात काय आहे? इथं पैशाचा स्वार्थ येतच नाही. अध्यात्म आणि पैसा या दोन विरुद्ध हे आहेत, एक उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव. परंतु काही क्षेत्रांनी म्हणा किंवा काही धर्म मार्तंडांनी म्हणा त्याची खिचडी केली, त्याच्यामुळं जरा हिंदू धर्माला थोडं खाली लेखलं जातं. परंतु हिंदू धर्म हा खाली नाही. आपल्या अनादी संस्कृतीचा आपण अभिमान बाळगायचा आहे. आपल्या हिंदूंच्या संस्कृतीतूनच इतर धर्म जन्म घेतलेले आहेत. आज तुम्ही सांगा, इस्लाम जगामध्ये 2 क्रमांकाचा धर्म आहे. 1 क्रमांकाचा धर्म ख्रिस्ती आहे आणि 3 क्रमांकावर हिंदू आहे. म्हणजे जी आई आहे ती 3 क्रमांक आहे, जी मुलं आहेत ती 1-2 आहे. मी आई मुलं का म्हणतोय? कारण की येशू ख्रिस्तांनी देखील हे कबूल केलंय. आपले मोहम्मद पैगंबर जे इस्लामचे संस्थापक आहेत, ख्रिस्तींचे संस्थापक येशू आहेत, यांनी मोहम्मद पैगंबरांनी देखील हिमालयामध्ये येऊन 17 वर्ष साधना केली. येशू ख्रिस्तांनी 7 वर्ष साधना केली आणि ईश्वरीय तत्व आकलन करून आपापल्या धर्मांची स्थापना केली. मग ही स्थापना केली त्यांनी, ते ठीक आहे, त्यांचं कार्य त्यांच्याजवळ. आपण कोणत्या धर्माला नाव ठेवणार नाही. त्यांना जी तत्व पटली ती त्यांनी स्वीकारली. परंतु
ती तत्व पटण्याची विद्या किंवा ईश्वरीय तत्व काय आहे हे कळण्याची विद्या ही भारतात येऊनच घ्यावी लागली. ही आपल्या हिंदू संस्कृतीतून म्हणजे आपली जी वैदिक संस्कृती आहे त्याच्यापासूनच यांनी शिकून हे धर्मांची स्थापना केली. बरं, हा विभाग आपण या ठिकाणी थांबूया. म्हणजे हा विषयाचा धर्माचा विषय आपण या ठिकाणी थांबूया. मग आपल्याला एवढं ज्ञान झालं की आपली जी संस्कृती आहे, म्हणून तर ज्ञानोबा माऊली म्हणा, तुकोबाराय म्हणा, समर्थ रामदास स्वामी म्हणा, तोंड उघडून ओरडून ओरडून थकले ते. ओरडून ओरडून थकले महाराज की माझा मराठाची बोलू कौतुके, अमृतातही पैजा जिंके. ज्ञानोबा माऊली म्हणतात. म्हणजे आजच्या युरोपियन लोकांना जर का ज्ञानेश्वरी आत्मसात करायची असेल तर ते इथे येऊन पुणे युनिव्हर्सिटीमध्ये म्हणजे सावित्रीबाई विद्यापीठ याच्यामध्ये ऍडमिशन घेऊन मराठीचे क्लास लावून मराठी आत्मसात करतात. ते नाही असं म्हणत की ज्ञानेश्वरीचं ट्रान्सलेट झालंय, ज्ञानेश्वरी ट्रान्सलेट इंग्लिश मध्ये, पण त्याच्यात मजा नाहीये महाराज. परवा एक इंग्लिश कीर्तन ऐकलं पण त्याच्यात काय हेच नाहीये, म्हणजे रस नाहीये. समाधीला इंग्लिश मध्ये अनकॉन्शियसनेस म्हणतात. समाधी लागणं, आपली समाधी अवस्था कुठं आहे? तुरीय अवस्था आहे, समाधी अवस्था आहे. मग अनकॉन्शियसनेस म्हणजे बेशुद्ध पडलाय का तू? तर ही अशी गल्लत आहे महाराज. त्याच्यामुळं आपण जन्मलोच आहोत मराठी मातीत, हे आपलं अहोभाग्य आहे महाराज. महाराष्ट्रात जन्म मिळणं, ज्ञानोबा माऊलींच्या भूमीच्या शेजारी जन्म मिळणं, मोरगाव सारख्या भूस्वानंद क्षेत्राच्या शेजारी जन्म मिळणं, ही आपली प्रचंड भाग्य उदयाला आलेलं आहे. परंतु आपलं काय झाले, माऊलींनी ओवी लिहून ठेवली, निदैवाचे परिवरू लोह्या रुद्रा सहस्त्रावरी कित तेथ बैसुनी दारिद्री उपवासू करी का दरिद्री जी. ज्ञानोबा माऊली काय म्हणतात की निदैवाचे परिवर म्हणजे इतकं तुमचं दैव बलवत्तर नाही, तुम्ही जिथं बसलाय त्याच्या खाली सहस्त्र मोरांचा हंडा आहे, पण वर बसूनच आपण भीक मागतोय. दे रे बाबा 5 रुपये, दे रे बाबा 10 रुपये, दे रे बाबा. अरे तुम्हाला 5 आणि 10 ची गरजच नाहीये. तुमच्या खाली सुवर्ण हंडा आहे, म्हणजे महाराष्ट्र भूमी सुवर्ण हंडा आहे महाराज. त्याच्यात आपल्याला जन्म मिळालाय. आपली अख्ख्या जगावर सत्ता चालणार आहे, आपल्या अख्ख्या जगावर सत्ता आहे महाराज. आपल्याला कुठंच जायची गरज नाहीये. परंतु आपल्या केवळ बुद्धिमत्तेच्या बुद्धिमत्तेच्या दारिद्र्यामुळं आपण खाली राहिलेलो आहोत. आपलं बुद्धिमत्तेचं प्रथम दारिद्र्य काय आहे? आपण सोशल मीडियाच्या आहारी स्वतः आई वडील गेलेले आहेत, त्याच्यामुळे मुलं देखील जात आहेत. तुम्ही म्हणाल सोशल मीडिया वापरायचाच नाही का? सोशल मीडिया वापरायचा आहे आपल्याला. आता नित्य व्यवहारामध्ये त्याची आवश्यकता आहे. म्हणजे व्हॉट्सअपने काही डॉक्युमेंट सेंड करणं किंवा अशा याच्यामध्ये व्हॉट्सअप उपयोगी पडतं. परंतु दिवसभर सकाळी उठलं की 7 वाजता चालू आहे बोटाचा व्यायाम, बोट आणि स्क्रीन टच चालू आहे सारखं 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 24 तास. वर्क फ्रॉम होम आम्ही नाव दिले त्याला, वर्क फ्रॉम होम. 24 तास ऑनलाईन राहायचं. काही काम असेल तर ठीक आहे, व्हॉट्सअपचा उपयोग तुम्ही जरूर करा महाराज. म्हणजे हे कसं आहे, परदेशांनी आपल्याला अग्नी प्रदान केलाय. तो अग्नी आपण स्वतःला जाळून घ्यायला वापरायचा आहे का त्याच्यावर फक्त स्वयंपाक शिजवायचा आहे, हे ज्याचं त्यांनी ठरवायचंय. म्हणजेच तुम्हाला आम्हाला की ते कला प्राप्त होण्याची गरज आहे महाराज. मग आपला आजचा विषय असा चाललाय की महागणेश तत्व ज्ञानोबा माऊलींनी काय प्रतिपादन केलं. ओम नमोजी आद्या. ओमचा आपण महिमा पाहिला, तुकोबरायांनी तेच सांगितलं, ओंकार प्रधान रूप गणेशाचे हे तिन्ही देवांचे जन्मस्थान. मला सांगा, तुकोबरायांनी तिन्ही देवांचे जन्मस्थान असं का संबोधन केलं? तुकोबरायांना असं म्हणता नसतं का आलं की हे एकाच देवाचे जन्मस्थान किंवा हे कोणत्याच देवाचे जन्मस्थान नाही असं म्हणता आलं असतं. परंतु ज्ञानोबा माऊली, तुकोबराय हे मुद्गल पुराण जे आहे ते अंतिम पुराण असं आहे. सृष्टी पूर्व काळामध्ये व्यास रचित 18 पुराण तयार झाली. महर्षी व्यासांनी, वेदव्यासांनी 18 पुराण रचली. त्यामध्ये प्रत्येक पुराणामध्ये अग्नीचा यथार्थ गौरव केला. शिवपुराणामध्ये शिवतत्वाचा यथार्थ गौरव केला.
विष्णू पुराणामध्ये श्रीहरी विष्णूंचा यथार्थ गौरव केला. वराह पुराणामध्ये श्रीहरी विष्णूंच्या अवतारांचं जे वराह रूप आहे त्याचा यथार्थ गौरव, अशी 18 पुराणांनी व्यासांनी लिहिली. पण ही मधली आपल्याला जी गोष्ट आहे ती माहित नाही, ती आज तुम्हाला मी सांगणार आहे आपल्या आद्य गणेश जयंतीच्या महोत्सवानिमित्त. व्यासांनी काय केलं, 18 पुराणामध्ये प्रत्येक देवतेचं महात्म्य त्या ठिकाणी खुलून लिहिलं, म्हणजे व्यवस्थित लिहिलं. मी 18 पुराण झाल्यानंतर व्यासांना प्रचंड नाराजीची अवस्था आली, की काहीच त्यांना सुचेना झालं की आपण एवढी सुंदर वाङ्मय निर्मिती केली, त्याचा आनंद आपण घ्यावा, इतरांनाही द्यावा. इतर ऋषी मुनी, सुत, शौनक ऋषी, सर्व ऋषी त्या ठिकाणी उपस्थित होते. सर्व म्हणाले, व्यास महर्षी आपण इतकं सुंदर वाङ्मय रचलेलं आहे, तरी देखील आपल्या चेहऱ्यावर नाराजी का? तर ते म्हटले, काय मला माहितीच नाही. बघा आपल्याला पण कधी असं होतं की एकदमच नाराजी येते, काही सगळं चांगलं असतं पण तरी नाराजी येते. तसं व्यास महर्षींना झालं. वेद व्यास यांचा अधिकार हा प्रचंड आहे. प्रत्यक्ष श्री हरीचे ते अवतार आहेत, अंशावतार वेदव्यासांना म्हटलं जातं. तर असे वेदव्यास रचित 18 पुराणांनंतर महर्षी व्यासांना प्रचंड नाराजीची अवस्था आली. काही सुचेनासं झालं. एकदम गर्भगळित झाल्यासारखं व्यासांना झाल्यामुळे व्यासांनी ध्यान साधनेचा आधार घेतला. ध्यान साधना या मुद्द्यावर पण आपण येणार आहोत, कारण की ही ध्यान साधना आहे, ही अनादी कालापासून ऋषी मुनींपासून चालत आलेलं ते आपल्यासाठी एक महत्तम असं वरदान आहे. त्याच्यावर आपण येणार आहोत. मग अशा ध्यान साधनेला व्यास महर्षी बसले. आता व्यास महर्षींची साधना प्रचंड होती, अधिकार देखील प्रखर होता. व्यासांनी श्वास वर घेऊन ध्यान लावलं. पहाटेच्या मुहूर्तावर वरून शब्द आले व्यास महर्षींना, तुम्ही जे आद्य तत्व आहे त्या बाबतीत काहीच लिहिलेलं नाही. तुम्ही केवळ ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती आणि सूर्य यांचीच स्तुती प्रतिपादित केलेली आहे, जे मूळ तत्व आहे. मग व्यास महर्षी म्हणले, मूळ तत्व कोणतं आहे? बघा आपल्यालाही माहित नसतं मूळ तत्व काय आहे. व्यासांचा प्रश्न साहजिक होता. आणखी आपण ब्रह्मदेवांची भक्ती करतो, म्हणजे आता ब्रह्मदेवांची मंदिर नाही, एकच पुष्कर स्थानी मंदिर आहे. श्री हरींची भक्ती करतो, शिवांची भक्ती करतो, शक्ती मातेची भक्ती करतो आणि सूर्याची भक्ती करतो. मग आपल्याला असं वाटतं की ह्या पंचदेवता ह्याच श्रेष्ठ आहेत महाराज. परंतु जी श्रुती, स्मृती, पुराणोक्त, वेदोक्त हे जे ज्ञान आहे, त्यांनी ज्येष्ठ राज ही उपाधी, ही पदवी कोणाला प्रदान केली आणि ती का केली ती मी सांगतो. व्यासांचा विषय मी सोडणार नाही, आहे माझ्या लक्षात आहे. ज्येष्ठ राज का म्हटलं गेलं? व्यासांना शब्द आले की समस्त जीव जंतूंमध्ये, आता समस्त जीव जंतू म्हणजे कोण आहे? गाय, घोडा, बैल, सगळे जे जीव जंतू, जे साप, माकड, जे जीव जंतू निर्माण झालेले आहेत, त्या प्राण्यांमध्ये कोण श्रेष्ठ आहे? त्या प्राण्यांमध्ये मनुष्य हा श्रेष्ठ आहे. तर तुम्ही म्हणाल कसा? ते पण समजावून सांगतो. आपल्याला वेळ पुरला ना, 12 वाजले, पाऊण पर्यंत. विषय असा चाललाय की ज्येष्ठ राज ही उपाधी श्रुती, स्मृती, वेदोक्त, पुराणोक्त, शास्त्रोक्त या शास्त्रांनी महागणपती तत्वाला का प्रदान केली? तर त्याचा आपला मुद्दा आता आलाय की समस्त जीव जंतूंमध्ये मनुष्य जात ही श्रेष्ठ. ती कशी? स्वर्गीचे देव इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा. ज्ञानोबा माऊली. स्वर्गामध्ये जे काही अमर होऊन जात आहे त्यांना केवळ आणि केवळ तिथं अमृतच प्यायला आहे महाराज. आपली तर आपलं बरं आहे, सकाळी चहा, नाश्ता, दुपारी जेवण, वाटलं तर कॉफी, भजी, वडापाव, काय सगळी नावं जे असेल, जे जीभ मागतीये ते घेतोय आपण, आपली मज्जा आहे काय. पण स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, कारण की ते अमर होऊन जातात, स्वर्गात जातात आणि नुसतंच अमृत आणि रंभा, अमृत आणि रंभा इतका वैताग येतो. मला सांगा, आपल्या सकाळपासून एकच टीव्हीचा चॅनेल लावून ठेवला आणि म्हटलं 24 तास बसा, ती बाई नाचतीये, बाबा नाचतोय, ते पाहत बसा. आणि चहाचे कपावर कप दिले, कपावर आपण काय करू?
आपण वैतागू, त्याचप्रमाणे स्वर्गीच्या अमरांची स्थिती झालेली असते महाराज. म्हणून ज्ञानोबा माऊली सांगतात, स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा. मग मृत्यूलोक का, हे समस्त मनुष्य जात का ज्येष्ठ, आपला मुद्दा चाललाय. तर मृत्यूलोकी व्हावा जन्म आमचा. मागच्या लोकांनी थोडं पुढे सरकून बसा. पुढे या, पुढे पुढे चल. काय नाही होणार नाही. नाही काय होणार, आपले ज्येष्ठ राज आहेत तिकडे. बर बर, लक्ष द्यायचं. आपला मुद्दा असा चाललाय, समस्त जीव जंतूंमध्ये मनुष्य जात श्रेष्ठ. आणि मी आपला विषय नेला होता स्वर्गीच्या अमरांवर. स्वर्गीच्या अमरांना इतका कंटाळा येतोय, मी सांगितलं अमृत अमृत रंभा मेनका, अमृत रंभा मेनका, अमृत रंभा मेनका. आपल्याला तीनदा म्हटलं तरी तुम्ही म्हणाल नाही पुढे बोला आता. तर त्यांची काय स्थिती असेल. तर त्यांना मुक्त होण्याचा इच्छा आहे महाराज स्वर्गामध्ये, परंतु अधिकार नाही. मुक्त व्हायचा अधिकार केवळ आणि केवळ इहलोकी म्हणजे मृत्यूलोकीच दिलेला आहे. मग याचे जीवजंतू आता मी सांगितलं, जे गाय बैल घोडा कुत्र मांजर जे काही प्राणी आहेत, त्या प्राण्या मृत्यूलोकातच आहेत, तुमच्या आमच्या बरोबरच ते आहेत. त्यांना अधिकार आहे पण बुद्धी नाही. वरच्या देवांची काय करते, बुद्धी आहे पण अधिकार नाही. खाली मांजर कुत्र घोडा यांना अधिकार आहे पण बुद्धी नाही. मग फक्त अधिकार आणि बुद्धी हे केवळ तुम्हाला आणि आपल्याला मनुष्य जातीला आहे. म्हणून समस्त जीव जंतूंमध्ये मनुष्य जात ज्येष्ठ, हा एक मुद्दा आला. मग या मनुष्य जातीपेक्षा स्वर्गातील जी देवता आहे, आता स्वर्गाच्या देवता म्हणजे अमर नाही, आता जे इंद्र आहेत, यम आहे, वरुण आहे, कुबेर आहे, त्या देवता मनुष्य जातीपेक्षा ज्येष्ठ. हा दुसरा मुद्दा. तिसरा मुद्दा, या देवतांपेक्षाही ईश्वर हा ज्येष्ठ आहे. या देवतांना जो कंट्रोल करतो तो ईश्वरीय तत्व ज्येष्ठ आहे. त्या ईश्वरीय तत्वापेक्षाही पंचदेवता ज्येष्ठ आहेत. पंचदेवता कोण आहेत, कोणी सांगेल मला हात वर करून. नवीनांनी सांगायचंय आपल्या सारख्या. पंचदेवता सांगा मला, कोण सांगेल. सांगा. ब्रह्मा विष्णू महेश शक्ती आणि सूर्य. बरोबर. आमच्या मेमाळे आमचे साधक आहेत आद्य गणेशचे. आपल्या साधकांकडून नाही, जे नवीन आहे त्यांच्याकडून आपली ठीक आहे. पंचदेवता म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश शक्ती आणि सूर्य या ईश्वरीय तत्वापेक्षा ज्येष्ठ आहेत. आणि या पंचदेवतांपेक्षाही ज्येष्ठ जो ब्रह्मणस्पती म्हणजे जे गणेश तत्व आहे ते ज्येष्ठ असल्यामुळे, त्यांचा तो निर्माता असल्यामुळे त्यांना ज्येष्ठ राज ही उपाधी सर्व शास्त्रांनी प्रदान केलेली आहे. म्हणजे मला सांगा, आता आपण काय क्रम पाहिला थोडक्यात. मनुष्य समस्त जीवजंतूंपेक्षा मनुष्य ज्येष्ठ, मनुष्यापेक्षा स्वर्गीच्या देवता ज्येष्ठ, देवतांपेक्षा ईश्वर ज्येष्ठ, ईश्वरापेक्षा पंचदेवता ज्येष्ठ आणि पंचदेवतांपेक्षा ब्रह्मणस्पती जे गणपती आहे ते तत्व ज्येष्ठ राज म्हणून संबोधलं जातं. तर हे शब्द वेदव्यासांना ध्यानामध्ये आले आणि वेदव्यासांना आपली चूक उमगली की आपण सर्व काही केलं परंतु श्री महागणपती तत्वाचं काहीच केलं नाही. त्याच्यामुळं आज ही वेळ आपल्यावर आलेली आहे. आणि असं म्हणता क्षणी त्या ठिकाणी नारद महर्षींचं आगमन होतं. नारद महर्षी त्यांना म्हणतात, आता तू कोणत्याही लिखाणाच्या भानगडीत पडू नकोस. गणेश तत्वाबद्दल लिहिणं हे अत्यंत अत्यंत अवघड काम आहे. वेदव्यासांचा चेहरा प्रश्नार्थक झाला. त्यांना वाटतं आपण एवढी वाङ्मय निर्मिती केली, आपल्याला का जमणार नाही. नारद महर्षी म्हणले, तसं नाही, त्यापेक्षा तू मुद्गल पुराण हा गणेश तत्वाच्या 8 अवतारांचा जो ग्रंथ आहे तो सतत पारायण कर. म्हणजे तू निरंतर शांती प्रतपोषशील. ध्यानावस्था आणि गणेश तत्वाचा जप या दोन गोष्टी लावून धर, म्हणजे निरंतर शांती प्रदान होईल. आणि ते वेदव्यास महर्षींनी फॉलो केलं. नारद ऋषींचा उपदेश त्यांनी तंतोतंत पाळला आणि मुद्गल पुराण अजूनही वेदव्यासांचा जो लोक आहे तपोलोक, त्यामध्ये वेदव्यास ऋषी मुद्गल पुराणाचं अजूनही पारायण करत असतात. नाही
तिकडे चाललंय. पाणी पडले त्याच्यामध्ये होईल ते. ऐका ना, मागे जे सर्व उभे आहेत त्यांनी बसून घ्यायचं, शांतता पाळायची आणि बसून घ्यायचं. हा, तर असा वेदव्यासांना हा उपदेश नारद महर्षींनी केला आणि त्यानंतर वेदव्यास ऋषी निरंतर शांतीप्रत पोहोचले. मग हा मुद्गल पुराण हा ग्रंथ हा आपल्या जो सदाशिव पेठेचा आश्रम आहे त्या ठिकाणी दर 15 दिवसांनी आपण या मुद्गल पुराण या ग्रंथावर विवेचन चालू असतं. माताजींचं विवेचन, भावार्थ दीपिका म्हणजे ज्ञानेश्वरीवर चालू असतं आणि आपल्या समोर जी व्यक्ती बोलत आहे, जो साधक बोलत आहे, त्या विवेक महाराज यांचं निरूपण या मुद्गल पुराण या ग्रंथावर चालतं. या ग्रंथासाठी आपण आद्य गणेश तत्व या नावाने एक उपक्रम सुरू केलेला आहे. त्याच्यामध्ये आमची टीप अशी आहे की विनामूल्य पण अमूल्य, तिथं मूल्य कोणतंच आकारलं जात नाही, परंतु ज्यांना ते ऐकायला यायचं आहे त्यांनी ते कंटिन्यू यावं लागतं. खाडा केला, 3 खाडे केले तर काढून टाकलं जातं, असं त्या आद्य गणेश तत्वाचा आपण त्या ठिकाणी उपक्रम सुरू केलाय. त्याचा आपला आता 15वा सत्संग मागच्या रविवारी पार पडला. ते मुद्गल पुराण यथार्थ विवेचन सद्गुरु शक्ती मयुरेश शक्ती करून घेते, तो त्यांचा विभाग आहे आणि ते तसंच कार्य चालू राहणार आहे. आपला विषय आता आजचा असा चालला होता की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. ज्ञानोबा माऊलींनी असं नाही म्हटलं जय जय स्वसंवेद्या बुद्धिरूपा, जय जय स्वसंवेद्या मनोरूपा, जय जय स्वसंवेद्या कानरूपा. देहातल्या कोणत्याच अवयवाची नावं तिथं लिहिली नाही. तिथं आत्मरूपा हा या शब्दाला अनन्य साधारण महत्व आणि प्रचंड गहन अर्थ त्याच्यामध्ये दडलेला आहे. आत्मरूपामध्ये प्रचंड गहन अर्थ दडलेला आहे. मग आत्मरूपच हा शब्द का वापरला ज्ञानोबा माऊलींनी? मला सांगा, या उपाधी माझी गुप्त जे चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. संत हे तत्वज्ञानी का असतात? तर या उपाधी माझी गुप्त. आता उपाधी म्हणजे काय? या देहाला माऊली उपाधी म्हणतात, म्हणजे आपलं जे शरीर आहे त्याच्यामध्ये गुप्त रूपाने चैतन्य वास करतोय महाराज, हेच तत्व संत जाणतात. आपल्या शरीरात जो येऊन दडलेला आहे तोच आत्मगणेश आहे, तोच आत्माराम आहे, तोच दत्त आहे, तोच शिव आहे, तोच श्रीराम आहे, तीच शक्ती आहे. तीच तुम्ही ज्या दैवताची भक्ती करताय ते दैवत त्या आत्मस्वरूपामध्ये नटलेलं आहे आणि केवळ त्या आत्मरूपाच्या शक्तीवर आपला सर्व खेळ चालू आहे. आता मी जो काय बोलतोय ते माझ्यात आत्मचैतन्य आहे म्हणून मी बोलतोय, माझं तोंड हलतंय. तुमच्यात आत्मचैतन्य आहे म्हणून ऐकू येतंय. मला सांगा, कोणाच्यातच इथं आत्मचैतन्य नसतं तर काय चित्र असतं? तसं ते चित्र का नाही? कारण आत्मचैतन्य म्हणजे श्री गणेश रूप हे माऊली जाणतात आणि त्याच्यामुळं जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. तुम्हाला सोप्या शब्दात अजून सांगतो. व्यवहारिक दृष्टांत देऊन सांगतो म्हणजे कळेल आत्मरूपाचं महत्व काय आहे. एकदा काय झालं, एका म्हणजे विवाहाची तरुण आला किंवा त्याच्या विवाहाला उशीर झाला होता, अशाला एक स्थळ आलं. त्याला असं सांगितलं गेलं की तुला वाटेल तेवढा हुंडा मिळणार आहे त्या स्थळाकडून. तर तो म्हणतो एवढी कशी काय, आतापर्यंत माझा मुलींनी नाकारलं आणि एवढं माझं कसं काय हे झालं, म्हणजे काय त्याला म्हणतात एवढं माझी मार्केट वाढलं, म्हणजे काय चमत्कार नक्की काय आहे? तर तो म्हणतो होकार देतो. तो ठीक आहे चालेल, स्थळ आलं तर आलं, पाहायला काय हरकत आहे. ते म्हणतात एकच अट आहे, तू केवळ तिचा सांभाळ करायचा. तो म्हणतो चालेल ना, तुला 50 करोड रुपये ते देणार आहे, तसंच राहायला बंगला, गाडी
ड्रायव्हर सगळं 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 ते देणार आहे, तू मागशील ते. तो म्हणतो एवढी माझी दिवाळी झालीच कशी? तो म्हणतो ठीक आहे, मला काय हरकत नाही. म्हणजे तो मनात विचार करतो, जरी म्हातारी जरी असेल मुलगी तरी आपण हो म्हणायचं. त्याला जरा संशय येतो की एवढं आपल्या ह्याला असं एवढं कसं काय झालं. मग तो त्यांच्या बरोबर जातो, मोठ्या हवेलीमध्ये प्रवेश होतो. त्या ठिकाणी एक सुंदर स्त्री सजवून सोफ्यावर बसलेली असते. बघा, नीट लक्ष देऊन ऐकायचं गोष्ट. आपला विषय आत्मचैतन्य रूपाचा चाललाय. सुंदर स्त्री बसवलेली असते सोफ्यावर, तिच्या अवतीभोवती कोणीही नसतं, एकटीच टेकून बसलेली असते. गळ्यात प्रचंड दागिने असतात. समोर 3 गाड्या उभ्या असतात, 3 ड्रायव्हर असतात. हा गेल्यावर सगळे त्याला सलाम करतात. याला काय कळतच नाही, याला वाटतं आपण काय आता अमेरिकेचं अध्यक्षपदच मिळायचं फक्त राहिलं आपल्याला. आज जातो, तो जो मध्यस्थी असतो तो म्हणतो ही मुलगी आहे. तो म्हणतो हा मुलगी आहे ठीक आहे, पण मग त्या अशा एकटक का बघताय, बोलत का नाही? म्हणतात नाही, सांगतो तुम्हाला. बसा बसा, तुम्ही पाणी तर प्या. बिस्लरीचं पाणी दिलं जातं, सुंदर स्वागत केलं जातं. पोहे आणू का चहा? तो म्हणतो नको नको, मला सांगा, ह्यांना बोलायला मला सांगा, मग आपण विषय सुरू करू. तर तो मध्यस्थी त्याच्या कानात सांगतो ही मुलगी गेलेली आहे. मेलेली ती स्त्री सजवून नटवून त्या सोफ्यावर बसवलेली असते आणि ती इतकी सुंदर असते महाराज की असं संशय येत नाही ती गेलेली आहे किंवा काय. आणि तिचे डोळे मुद्दामून उघडे ठेवलेले असतात. मग आता हा तिथे याचे 50 करोड हे सगळं तिथंच राहतं, हा पळ पहिला पळायला लागतो. मग मला सांगा, तिथं 50 करोड कोणी आपल्याला दिले तरी आपण लग्न करणार आहोत का? का? कारण की आत्मचैतन्याने तिचा प्राण सोडलाय, तिचा देह सोडलाय महाराज. मग हेच तत्वज्ञ संत माहिती असतं की आत्मचैतन्य असेल तरच सगळं आहे महाराज. नाहीतर ज्ञानोबा माऊली म्हणतात, मृत जैसा शृंगारीला का गाढव तीर्थी नाणीला, कडू दुधिया माखला गुळू जैसा. एखाद्या मृत व्यक्तीला ज्याप्रमाणे शृंगार करून बसवू, त्याचा आपण स्वीकार करणार आहोत का? नाही. मग मला सांगा, तिथं पॅरिसची कितीही महागडी फॅशन आणली आणि किती कॉस्मेटिक्स आणल्या, किती त्या प्रेताला सजवलं, तर ते दिसणार आहे का सुंदर? आणि जरी सुंदर दिसलं तरी ते भेसूरच भासणार आहे. कारण की आत्मगणेश सत्तेने त्याचा देह सोडलाय महाराज. म्हणून या आत्मगणेश सत्तेला त्रिवार जो शरण राहतो तोच सद्गुरूचा दास बनतो आणि त्याच्याच जीवनात यथार्थ सद्गुरूंचं मार्गदर्शन त्याला मिळतं. पण हे केव्हा मिळतं? हे ज्याप्रमाणे आता मी उदाहरण दिलं की आपल्या शरीरामध्ये जे आत्मतत्व आहे त्या आत्मतत्वाला जाणण्याची कला किंवा जाणण्याची क्रिया जो साधक करतो, जो जन्माला आलेला प्राणी जाणतो, त्यालाच केवळ परमात्म तत्व आकलन होत असतं. हेच संत मंडळी ओरडून ओरडून सांगत असतात. ज्ञानोबा माऊलींनी हेच सांगितले महाराज. परवाच्या आमच्या मागच्या रविवारच्या सत्संगामध्ये असा विषय झाला की रामदास स्वामींनी मनाचे श्लोक लिहिले. रामदास स्वामींना मनाचे श्लोक का लिहिले? त्यांना नाव नसतं देता आलं. कानाचे श्लोक, नाकाचे श्लोक, डोळ्याचे श्लोक, बुद्धीचे श्लोक किंवा गळ्याचे श्लोक. देहात भरपूर अवयव आहेत महाराज, पण मनाचंच का? कारण की मन हे असं आहे महाराज, मरेपर्यंत नष्ट न होणार साधन म्हणजे मन. मनचा लॉंग फॉर्म कोणी विचारला तर काय सांगा? मरेपर्यंत नष्ट होणार नष्ट न होणार. मरेपर्यंत नष्ट होणार काय? नाही होणार. म्हणून आमचे रामदास स्वामी द्रष्टा संत होते महाराज. त्यांनी मनाचे श्लोक लिहिले. मनाला एकदा उपदेश केला की साधक अध्यात्म पातळीवर 95% यशस्वी झाला. एवढी मनामध्ये ताकद आहे. 95 नाही 100% यशस्वी मनावर आपण जर का नियंत्रण मिळवलं. पण ते नियंत्रण मिळवणं सोपं नाही. आपण एक वेळ अमेरिकेची निवडणूक जिंकू, एक वेळ गराड्याची निवडणूक जिंकू, एक वेळ पुणे महानगरपालिकेची निवडणूक जिंकू, एक वेळ आमदारकीची निवडणूक जिंकू, एक वेळ लोकसभेची निवडणूक जिंकू. आता आलेच आहेत लोकसभा. परंतु मनावर तुम्ही
नियंत्रण मिळवायला गेला तर मन हे तुम्हाला कसं खेळवतं हे ज्याचं त्याला माहिती आहे महाराज. त्याचं कोणाला काही शेजाऱ्याला विचारायची गरज नाही. मग अशा या मनाला संत मार्गदर्शक उपदेश करत असतात. म्हणून तर रामदास स्वामींनी लिहून ठेवले, मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे. रामदास स्वामींनी मनाला उपदेश केलाय महाराज. मन म्हणजे काय आहे तर जो आपला नित्यानित्य श्वास ईश्वराने आपल्याला दिलेला आहे. आता श्वास प्रत्येकाला दिलेला आहे, त्याच्यात कोणाचाच काही उसणं आणायचं नाही किंवा काही कोणाकडून पैसे घ्यायचे नाही. किंवा आपण असं म्हणतो का आज मी उठलोय बरं का सकाळी, आज जरा शेजारकडून आपण एक 12-13 श्वास विकत घेऊ, असं नाहीये. ज्याचं त्याला दिलंय महाराज. आणि आघात दिले, अनाकलनीय दिले, त्याची आपल्याला किंमत नाही महाराज, एवढंच मी सांगतो. कारण की श्वासाची किंमत या आता जी महामारी होऊन गेली कोरोनाची, त्याच्यामध्ये जे ऍडमिट झाले, ज्यांना प्लाझ्मा लागला, ज्यांना सिलेंडर लागला, त्यांना विचारा श्वासाची किंमत काय आहे. कारण की त्या वेळीस एकेका सिलेंडरचे 12-12 हजार रुपये दिवसाला किंमत झाली होती, तरी उपलब्ध नव्हते. पैसेवाले पैसे घेऊन मागे पळत होते मेडिकल मध्ये, हॉस्पिटल मध्ये, मंत्र्यांकडे, पण कोणी काही करू शकत नव्हतं. सिलेंडर तर बाजूलाच राहू द्या, एखादा बेड पण लवकर उपलब्ध होत नव्हता. इतकी गहन परिस्थिती मानवावर आलेली होती. कारण आपण मूळ ईश्वराला विसरत चाललेलो आहोत. पण करोनाच्या दोन्ही लाटेतून जे आता टिकलेले आहेत ते खरंच भाग्यवान आहेत महाराज. कारण की अशा महामार्या दर 100 वर्षांनी येत असतात. आता पुढची महामारी कधी येणार आहे? म्हणजे किती साली? 3021. तेव्हा तुम्ही आम्ही आहोत का नाही काय माहिती नाही. पुढची पिढी असणार. 3021 चा विचार करण्यापेक्षा आता 2024 आपण कसं संपन्न करू आणि कसं आद्य गणेश तत्व जाणू, सद्गुरूंना शरण राहू याचा आपण विचार करूया. म्हणजेच आपण वेळोवेळी शरण राहायचा या अनाकलनीय सत्तेला. मग ही अनाकलनीय सत्ता आपल्याला रोज उठून अयोध्येला जायला सांगितलेलंच नाही महाराज. रोज उठून पंढरपूरला जा असं सांगितलेलंच नाहीये. तुकोबाराय काय सांगतात किंवा ज्ञानोबा माऊली, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग तो म्हणजे पंढरपूरचा आणि हा कुठला? मला नवीन जे आहेत त्यांनी उत्तर द्यायचंय. साधक आणि आपले भाविक यांनी सोडून नवीन जे आलेले आहेत त्यांनी एवढं हा म्हणजे काय एवढं सांगा मला. 2 मिनिट. म्हणजे तो हा विठ्ठल बरवा, तो पंढरपूरचा, हा कुठला? ते बिचारे आहेत ते. बरं असं 2 मिनिट. असं आपल्याला काही इथं काय एक्झाम नाही द्यायची किंवा उत्तर नाही आलं तर प्रवचनकार काय गुद्दे घालणार नाही. माहिती नाही त्यांना. बरं सांगतो. आत्मा कोण म्हटलं मला? कोण? आत्मा कोण म्हणला हा दिवस? ऋषिकेश. बर आत्मा. बर वा 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 वा. ऋषिकेश फोनवर मार्गदर्शन घेतात पण त्यांना बरंच आकलन झालेलं आहे. बर तो हा विठ्ठल बरवा, तो म्हणजे पंढरपूरचा. आणि हा म्हणजे जे आता आपला विषय झाला या उपाधी माझी गुप्त, जो आपल्या शरीरामध्ये प्रत्येकाच्या टाळूभागी आत्मचैतन्य सत्ता जी वास करते, तो म्हणजेच तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. मग या आत्मचैतन्य सत्तेला जाणण्यासाठी रोज पंढरपूरची गाडी धरायची आहे का महाराज? आता मला सांगा, इथून पंढरपूरची गाडी म्हणजे इथून सासवड, सासवडून बारामती, नेरा मार्गे पंढरपूर, अशा रोज एसट्या बदलून दर्शन घेऊन यायला सांगितलंय का आपल्याला? ठाईच बैसोनी करा एक चित्त, आवडी अनंत आळवावा. तुझं काय संत मंडळींनी आपल्याला आपल्यासाठीच इतकी सुंदर सोय करून ठेवलेली आहे महाराज की तो अभंग मार्ग दावून गेले दयानिधी संत ते. म्हणजे संतांनी जो मार्ग आखून दिलाय त्याच्यावर आपण तंतोतंत, हे 2 शब्द अंडरलाईन करायचे आहेत, तंतोतंत चाललो की आपला विजय नक्की आहे. मग आपल्याला विजय म्हणजे काय? तुम्हाला काय तलवार घेऊन लढायचंय का? किंवा आपल्याला काय आपलं काय जागतिक महायुद्धावर लढायला सांगितलंय का? नाही. आपल्याला
केवळ आपला आत्म साधनेचा उत्कर्ष साधायचा आहे, जो संतांनी साधला. तुकोबाराय पहाटेच्या वेळी भंडारा डोंगरावर निवांत ध्यान लावून प्रथम ध्यान साधना करीत होते. त्याच्यानंतर ध्यानात स्फुरलेले अभंग त्यांनी लिखाणाला सुरुवात केली आणि तुकाराम गाथेचा उगम झाला. मग हा उगम असाच झाला का? तुम्ही म्हणाल महाराज तिथे जाऊन बसले तेव्हा तर टाळही नव्हते, दगडाचे टाळे घेतले, रामकृष्ण हरी किंवा विठ्ठल 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 म्हटले आणि अभंग म्हटले, असं नाही महाराज. अभंगाची उत्पत्ती किंवा संत वाङ्मयाची उत्पत्ती ही कुठून झालेली आहे, तर त्याला ध्यान साधनेचा गाभा हा महत्वाचा आहे. तुम्ही आम्ही जीवनात येऊन ध्यान साधना करीत नसलो तर आपल्या जीवनाचा काही एक उपयोग नाही. तुम्ही कितीही क्षेत्र फिरा, तुम्ही अयोध्येला जा, मथुरेला जा, सप्तपुऱ्या करा, नाहीतर काही करा, शरीरातल्या आत्मचैतन्य सत्तेला जो जाणत नाही त्याचा सर्व प्रवास निष्फळ ठरतो, अशी भगवद्गीता सांगते, अशी ज्ञानेश्वरी सांगते, असे तुकाराम गाथा सांगते, अशी ऋषी परंपरा सांगते, असं मुद्गल पुराण सांगतं. म्हणजेच मगाशी आपला विषय झाला की ग्रंथांची नावं वेगळी आहेत महाराज, तत्व एकच आहे. ज्याप्रमाणे विद्युत हे तत्व एकच आहे. आता आपली एमएससीबी ची लाईट ही वायरी ओढून आपण आणली तर ती एकच आहे, तिची पुढं रूपांतर ही ट्यूब लागली, त्याच्यानंतर विद्युत आहे म्हणून माईक चालतोय, विद्युत आहे म्हणून पंखा चालतोय, विद्युत आहे म्हणून बल्ब चालतोय. म्हणजे लाईट, बल्ब, फॅन ही जशी हॅलोजन वेगवेगळी मूर्ती आहेत या, त्याप्रमाणे ईश्वरीय तत्व हे विद्युत प्रमाणेच आहे. त्याच्या मूर्ती या हनुमंताची असेल, रामाची असेल, विठ्ठलाची असेल, शक्तीची असेल, दत्तांची असेल, शिवांची असेल, परंतु त्याच्यामध्ये परब्रह्म परमेश्वर तत्व हे एकच आहे. त्याच्यामुळं आपण कोणत्याही तत्वामध्ये किंवा कोणत्याही भक्तीमध्ये भेदभाव करायचा नाही. तुम्ही शिवाचं करताय, आम्ही विष्णूचं करणार, तुम्ही शक्तीचं करताय, आम्ही दत्ताचं करणार, असा भेदभाव आपल्या आपल्यात करायचा नाही. जो कोणी ज्याला जे इष्ट दैवत वाटतंय तो त्याची भक्ती करतो. फक्त मुद्गल पुराण किंवा ज्ञानोबा माऊली हे सांगतात की तुम्ही भक्ती तुमच्या आवडीच्या देवाची करा, परंतु आद्य गणेश तत्वाला स्मरण करून जर का ती भक्ती केली, आद्य गणेश तत्व हे तुमच्या आमच्या टाळू भागी मस्तक भागी आत्मचैतन्य रूपाने वास करतं. त्या आत्मचैतन्य शक्तीला तुम्ही पहाटेच्या ब्राह्ममुहूर्तावर निवांत शरण गेलात तर तुम्हाला व्यवहारामध्ये कोणत्याच अडचणी येणार नाही. शेजाऱ्याला उसने 500 रुपये मागण्यापेक्षा सकाळी मांडी घाला आणि आत्मचैतन्य शक्तीला सांगा की हे आत्मचैतन्य नाथा किंवा हे श्री गणेश तत्वा, हे सद्गुरुनाथा, हे भगवती माते, मला आज 500 रुपयांची आवश्यकता आहे. बघा ते कुठूनही तुम्हाला पुरवणी देतील. शेजाऱ्याला मागितलं तर तो 500 दिले आणि तुम्ही दार लावल्यावर मागे निंदा करणार बायकोकडे, हे काय 500 रुपये नाही, माझ्याकडेच येते सकाळी तोंड घेऊन. म्हणजेच अशी निंदा आपली होऊ नये हे उदाहरण दिलं 500 रुपयाचं. कोणतीही जीवनामध्ये गरज, कितीही मोठं संकट असेल तर आत्मचैतन्य शक्ती पाठीशी असेल तर त्या संकटाला सामोरं जाण्याचं तर सामर्थ्य येतच, परंतु संकट हरण करण्याचं सामर्थ्य हे ध्यान साधनेमध्ये आत्मचैतन्य नाथाला जाणण्यामध्ये प्रचंड आहे. त्याच्यामुळं सर्व भाविकांनी साधकांनी एकच करायचं आहे. आता जे आमचे नित्य साधक आहेत, नित्य आद्य गणेश तत्वाचे भाविक आहेत, ते सर्व ध्यान साधना जाणतात. शास्त्रोक्त त्यांना मार्गदर्शन करून आपण ध्यान साधनेवर माताजींनी आरूढ केलेला आहे. परंतु जे नवीन आहेत, जे गणेश भक्तीमध्ये येऊ इच्छित आहेत, अशांसाठी सांगणं आहे की आता जर का ध्यान साधना आपण करत नसू, ध्यान साधना करीत नसू तर घरी रोज 10 मिनिटं सकाळी ध्यान साधनेचा सराव करायचा आहे आणि मग ध्यान साधनेनंतरचं जीवन तुम्ही आम्हाला येऊन सांगायचं आहे. आपला विषय आजचा असा चालला होता, ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. मग या आत्मगणेश सत्तेचा फायदा
कुणी कुणी घेतला किंवा आत्मगणेश सत्तेमुळं कोणाला निरंतर शांती प्रदान झाली, याचं एक छोटं उदाहरण तुम्हाला देतो. आपल्याला दत्तात्रय प्रभू सर्वांना परिचित आहेच, दत्तशक्ती किंवा दत्तात्रय महाराज. तर असे हे दत्तात्रय महाराजांचा जन्म देखील सर्वांना परिचित आहे की अनुसूयाच्या ह्याच्यामुळं म्हणजे अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये अनुसूयेनी त्यांना बालका रूपात हे केलं आणि स्तनपान देऊन त्यांना त्यांची भिक्षा प्रदान केली. ही कथा सर्वांना माहिती. मग ते ब्रह्मा विष्णू महेश हे तिचं पातिव्रत्य हरण करण्यासाठी आले होते, परंतु ऋषी पत्नींचा एवढा अधिकार होता महाराज की प्रत्यक्ष तीन देवांना पातिव्रत्य हरण न होऊ देता त्यांना बालक केलं आणि त्यांना स्तनपान दिलं. म्हणजे अनुसूय मातेमध्ये केवढी ताकद होती महाराज. ही ताकद का आली? कारण की ती आत्मगणेश चैतन्याची सेवा करत होती, म्हणून ती दत्त प्रभूंना जन्म देऊ शकली. मग असे हे दत्त प्रभू 8 वर्षाचे झाले, विधिवत त्यांची मुंज केली अत्रि ऋषींनी आणि त्यांना वनामध्ये विद्याभ्यासासाठी धाडलं गेलं. दत्त प्रभूंची कथा सांगतो. वनामध्ये धाडलं गेल्यानंतर दत्त प्रभूंनी विधिवत सर्व योग सुरू केला की ध्यानाला बसणे किंवा अत्रि ऋषींकडून जो गायत्री मंत्र मिळाला तो करणे, अशी इत्यादी सर्व साधना सुरू केल्या. सर्व अष्टांग योगाचं ज्ञान देखील दत्त प्रभूंना झालं. परंतु या सर्व योग साधनेनंतर दत्त प्रभूंना बेचैन अवस्था प्राप्त झाली. बघा, नीट लक्ष देऊन ऐकायचे. आजचा आपला विषय काय आहे? आद्य गणेश तत्व. दत्त प्रभूंना बेचैन अवस्था प्राप्त झाल्यानंतर ते पिशाच्या सारखे फिरू लागले, म्हणजे इकडं तिकडं फिरू लागले. गाई बैलांसारखं खूप खाऊ लागले. इतकी भूक लागायला लागली की खाऊन 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 सगळी लोक म्हणजे असं म्हणायला लागले, नक्की काय आहे, काय नक्की काय झालंय काय. इतरत्र सगळं फिरू लागले. आपले कपडे होते ते फाडायला लागले, जे पंचा होता तो फाडून फेकून द्यायला लागले. अंग असं खाजवायला लागले. म्हणजे सगळं बेचैन अवस्था इतकी प्राप्त झाली की त्याचं त्यांनाच कळेना झालं. शेवटी अत्रि ऋषींच्या आश्रमामध्ये म्हणजे स्वतःच्या वडिलांच्या आश्रमामध्ये येऊन दत्तगुरु स्थानापन्न झाले आणि अत्रि ऋषींना त्यांनी प्रश्न केला, माझी ही अवस्था कशामुळे झाली आहे, हे गुरुवर मला सांगावं. अत्रि मुनी म्हणजे त्यांचे उपनयन संस्कार केलेले वडील हे त्यांच्या गुरुस्थानीच होते. मग अत्रीचा अर्थ काय मला सांगा? अ म्हणजे अतीत आणि त्रि म्हणजे त्रिगुण. त्रिगुणाचा जो अतीत आहे असा तो अत्रि, आणि म्हणून ते दत्तगुरूंचे सद्गुरू होऊ शकले. अत्रि ऋषींनी त्यांना समोर बसवलं आणि म्हटले, बस बाळा, मी तुला सांगतो तुझ्या ही अवस्थेचं कारण. दत्त गुरूंनी प्रणाम केला. अवस्थेचं कारण विचारल्यानंतर अत्रि मुनी बोलू लागले. ते म्हटले, आतापर्यंत तू अष्टांग योग केला, आतापर्यंत तू सर्व योग केले, आतापर्यंत तू ध्यान केलं, आतापर्यंत नामस्मरण केलं, परंतु मूळ गणेश तत्वाला तू शरण न गेल्यामुळं तुझी ही अवस्था कारणीभूत झालेली आहे. दत्तगुरूंनी डोळे उघडले आणि म्हटले, मूळ गणेश तत्व म्हणजे काय, मला कळेल का गुरुवर? तर ते म्हटले, मूळ गणेश तत्व. मग अत्रि ऋषींनी त्या ठिकाणी उपदेश सुरू केला. त्यांनी त्या उपदेशामध्ये ब्रह्माचे 4 प्रकार सांगितले महाराज. सत ब्रह्म, असत ब्रह्म, सम ब्रह्म आणि नेती ब्रह्म. तो प्रचंड गहन उपदेश आहे, त्याच्यात आता आपण वेळ घालवणार नाही. आमच्या आश्रमातील आद्य गणेश तत्वामध्ये हा सुंदर विषय झाला होता. कोणाला त्या जाणून घेण्याची लालसा असेल तर त्यांनी संपर्क गणेश जयंती नंतर करावा. 4 ब्रह्मांचे प्रकार सांगितले दत्तगुरूंना. मग सद्ब्रह्म म्हणजे काय? सद्ब्रह्म म्हणजे आपलं जे शरीरामध्ये आत्मचैतन्य सत्ता आहे ती सद्ब्रह्म. असत ब्रह्म म्हणजे काय? शरीर आपलं आहे ते नाशिवंत आहे, ते टिकणार आहे का? इथं कोणी हात वर करून मला सांगा की नाही, आम्ही कायम जोपर्यंत सूर्य आणि चंद्र आहोत तोपर्यंत टिकणार आहोत, असा हात वर कोण करून सांगते मला? इकडे इकडे पण टाका. सत ब्रह्म, असत ब्रह्म, नेती ब्रह्म आणि सम ब्रह्म. मग नेती ब्रह्म म्हणजे काय? की
जो या चारांच्या संयोगाच्या पलीकडे आहे. समब्रह्म म्हणजे काय? आत्मा आणि शरीर हे दोन्ही समप्रमाणात जो जाणतो तो समब्रह्म. अशा चार ब्रह्मांचा उपदेश दत्त गुरूंना, दत्त प्रभूंना आत्रे ऋषींनी समोर बसवून दिला. आणि मग त्यांनी पुढे काय सांगितलं? या चार ब्रह्मांच्या संयोगाला स्वानंद असं नाव आहे. असत ब्रह्म, सत ब्रह्म, नेती ब्रह्म, समब्रह्म या ब्रह्मांच्या संयोगाला स्वानंद असं नाव आहे. आणि या स्वानंदाच्या पलीकडं जो तत्व राहतं किंवा जे तत्व राहतं त्याला गणेश हे नाव प्रदान केलेलं आहे किंवा हे नाव आहे. मग दत्तगुरूंना यातलं गम्य कळलं, यातली अनुभूती कळली. त्यांनी विधिवत आत्रेय ऋषींकडून गणेशी मंत्र घेऊन म्हणजे एकाक्षर मंत्र त्या ठिकाणी त्यांना दिला, प्रदान केला. आणि दत्तगुरु विज्ञान नामक क्षेत्री गणेश आराधनेमध्ये रत झाले. ते विज्ञान नामक क्षेत्र आज देखील अस्तित्वात आहे. आज त्याचं नाव राक्षस भुवन असं आहे की ज्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्तगुरूंनी महागणेश तत्वाची आराधना करून निरंतर शांतीप्रत दत्तगुरु पोचले. मग मला सांगा की प्रत्यक्ष ब्रह्मा, विष्णू, महेश, शक्ती व सूर्य यांचा जो निर्माता आहे, यांचा जो पालन करता आहे, त्या तत्वाची उपासना तुम्ही आम्ही करणं किती क्रमप्राप्त आहे आणि किती जरुरीचं आहे महाराज. कारण की गणेश तत्व हे लोकांना कळतच नाही महाराज. लोकांना काय वाटतं? शिव पार्वतीचा मुलगा आणि हिमालयात ते मस्तक छाटलं, ती कथा सर्वांना माहिती आहे. त्या कथेला बराच गुणार्थ आहे महाराज. मस्तक छाटलं, शिव पार्वतीचा मुलगा, हे सर्व खरं नाही. त्याची जर का गुणार्थ तुम्हाला पाहिजे असेल तर आपलं उमांग मरज नावाचं प्रवचन हे युट्यूबला आहे, ते ऐकायचं आहे. त्या कथेचा गुणार्थ, कारण की तो 2 तासाचा गहन विषय आहे. म्हणजे शिव पार्वतीचा मुलगा गणेश हे नाही. त्यावेळेस काय झालं होतं थोडक्यात सांगतो की हिमालयामध्ये विनायक नावाचा एक पुतळा किंवा एक दूत पार्वतीने तयार केला होता. तर तो विनायक म्हणजे हा विनायक नाही. लोकांना वाटतं की हाच विनायक, परंतु हे आद्य गणेश तत्व हे पंचदेवतांचं निर्माण तत्व आहे महाराज. याच्यामध्ये कोणतीच उपाधी नाही. याच्यामध्ये 4 ब्रह्मांचा संयोग आहे. 4 ब्रह्मांच्या संयोगाच्या पलीकडील तत्व म्हणजेच आद्य गणेश तत्व. त्याच्यात शिव पार्वतीचा संबंध येत नाही, त्याच्यामध्ये कोणत्याच याचा संबंध येत नाही. कारण गणेश तत्व जाणण्यासाठी बुद्धी पण तेवढीच तरलतम लागते. कारण की महाप्रचंड अनाकलनीय सत्ता म्हणजे श्री गणेश तत्व आहे. हे वारंवार संत मंडळी, ऋषी मंडळी आपल्याला ओरडून ओरडून सांगतात. आणि मग हेच तत्व आपल्याला जाणण्यासाठी ज्ञानेश्वरीची निर्मिती झाली. हेच तत्व जाणण्यासाठी भगवद्गीतेची निर्मिती झाली. मग आता तुम्ही म्हणा भगवद्गीतेमध्ये तर श्रीकृष्ण म्हणतात की मी असा आहे, मी तसा आहे. मग श्रीकृष्ण म्हणजे कोण? तर ते आत्मगणेश शक्तीचे एक दूत म्हणून आपल्या पुढे ते प्रस्थापित झालेले आहेत महाराज. की परमात्म्याची भक्ती, मूळ ईश्वराची भक्ती कशी करावी ह्याच्यासाठी भगवद्गीतेचे श्लोक अर्जुनाला ते सांगतायत. त्यांना काय तिथं उद्योग नव्हता म्हणून कोणी ग्रंथ रचना केलेली नाही. कारण की मगाशी जो विषय झाला आपला ज्ञानोबा माऊलींना इतकं छळल्यावर देखील त्यांनी प्रचंड अशा ज्ञानेश्वरीची निर्मिती तुमच्या आमच्यासाठी केली. तुकोबारायांचाही छळ काय कमी झाला नाही. तुकोबारायांनाही छळल्यानंतर तुकाराम गाथेची निर्मिती झाली. मग तुम्हाला मी सांगितलं परत तुम्हाला मी सांगितलं परत की गणेशाची एखादी गोष्ट सांग ना. परत तुकोबारायांनी, ज्ञानोबा माऊलींनी आपल्याला हेच सांगितलेलं आहे. तुम्ही म्हणाल त्याच्यामध्ये विठ्ठलाचं नामस्मरण सांगितले, भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्णाचं सांगितले. परंतु मगाशी जो विषय झाला त्याप्रमाणे विद्युत ब्रह्म याच्या ट्यूब वेगळी आहे, लाईट वेगळी आहे, माईक वेगळा आहे, परंतु ईश्वरीय तत्व हे एकच आहे. ज्याप्रमाणे आपण सोन्याच्या खाणीतून सोनं काढतो
त्याच्यानंतर सोनार त्याचे वेगवेगळे दागिने घडवतो. कोणी चेन करतं, कोणी अंगठी करतं, कोणी मीठ करतं, कोणी बिस्किट करतं. आता कोणाच्या बिस्किट आणि मीठ ते आपण शोधायला जायचं नाहीये. परंतु सोनं हे एकच आहे धातू महाराज. की सोन्यात काय फरक पडला का? त्याचा फक्त आकार बदललाय. त्याप्रमाणे ईश्वरीय तत्व हे एकच आहे. श्रीकृष्णाची मूर्ती आपल्याला वेगळी दिसते, रामाची मूर्ती वेगळी दिसते, शिवलिंग वेगळं दिसतं, मारुतीची मूर्ती वेगळी दिसते, परंतु त्यातील ईश्वरीय तत्व हे एकच आहे. आणि ते कसं जाणायचं आहे तर ज्ञानोबा माऊलींच्या ओवीनुसार मज हृदयी सद्गुरु जेणे तारी लोहा संसार गुरु म्हणून विशेषू अत्यादरू विवेकावरी. ज्ञानोबा माऊली. मग आपल्याला आजच्या प्रवचनातून एवढंच आकलन करायचं आहे की सर्व संत मंडळींनी आखून दिलेला मार्ग, सर्व ऋषी मंडळींनी आखून दिलेला मार्ग हा एकच आहे की आद्य गणेश तत्व हे आपल्याला सिद्ध सद्गुरूंच्या मार्गदर्शनाखाली जाणून घ्यायचं आहे. त्यात सिद्ध सद्गुरू अंडरलाईन. नुसते गुरु नाही, हल्ली गुरूंचं पेव फुटलेलं आहे. पोशाख घातला, पांढरे कपडे घातले, भगवे कपडे घातले, लुंगी गुंडाळली की झाले गुरु. अशा गुरूंच्या नादी लागू नका. सिद्ध सद्गुरू म्हणजे ज्यांच्या प्रवचनामध्ये त्यांना श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ असं शास्त्र म्हणतं की ज्यांच्या प्रवचनात आपले अष्टसात्विक भाव जागृत होतात, किंवा ज्यांच्या प्रवचनात आपल्या मनात आलेले प्रश्न आपोआप निवारण होतात, आपल्या शंका सुटल्या जातात, असं प्रवचन आपल्याला पटत असेल, आवडत असेल तर समोरची व्यक्ती ही आपला सद्गुरू आहे असंच जाणून घ्यायचं आहे. नाहीतर पोशाखी सद्गुरूंच्या मागे तुम्ही लागलात, पोशाखी सद्गुरू नसतातच, पोशाखी गुरूंच्या मागे लागला तर काही खरं नाही. तो विषय वेगळीकडे जाईल, त्या विषयावर आपण बोलणार नाही. मग आपल्याला जाता जाता आता एवढंच सांगेल, आपली गणेश जन्माची वेळ जवळ आलेली आहे. दुसरं असं सांगतो, गणेश हे तत्व आता आपण पाहिलं, प्रत्यक्ष दत्त प्रभूंनी ज्यांची उपासना केली, प्रत्यक्ष शिव हरी रवी विष्णू जनकम असं मोरगावला श्लोक आहे की पंचदेवता ज्यांच्या चरणी नित्य शरण असतात, अशा या गणेश तत्वाला जन्मही नाही महाराज आणि मृत्यूही नाही. मग तुम्ही म्हणाल गणेश जयंती का? जयंती म्हणजे बर्थडे, म्हणजे हॅपी बर्थडे थोडक्यात. मग तो कसा आला तर गणेश जयंती म्हणजे आजच्या मागी गणेश जयंतीचा असा थोडक्यात एक तुम्हाला प्रसंग सांगतो आणि आजच्या आपण प्रवचनाला पूर्णविराम देणार आहोत. मग गणेश तत्वाचे हे जन्म किंवा गणेश तत्वाचं प्रगटीकरण हे वर्षातून 4 वेळा आहे महाराज. आपल्याला फक्त मागी गणेश जयंती माहितीये आणि भाद्रपदात जे घरोघरी गणपती बसतात तेवढं माहितीये. मग आपल्याला वैशाख आपल्याला वैशाखातील जी गणेश जयंती आहे, वैशाखातील जी गणेश जयंती आहे ती माहित नाही आपल्याला. कार्तिकातील गणेश जयंती ती माहित नाही आपल्याला. 2च मोठ्या गणेश जयंती माहितीये. तर अशा या गणेश तत्वाच्या वैशाख विनायकी चतुर्थी या दिवशी देखील पुष्टीपतीचा अवतार झालाय. कार्तिकामध्ये उमांग मलच नावाची जी कथा आता मी तुम्हाला सांगितली, पार्वतीच्या मळापासून तयार झालेला, मग पार्वतीच्या अंगावर मला सांगा, जाता आता सांगतो, एवढा मळ होता का? मला सांगा, आपल्या अंगावर तरी एवढा मळ असतो का की आपण मळ काढून पुतळा तयार करू? मग या कथेमध्ये गुढार्थ आहे. पार्वतीने 10 महिने आंघोळ केली नव्हती का? म्हणजे ही कथा बऱ्याच शंका उपस्थित करते महाराज. उमांग मलच पार्वतीच्या मलापासून बनवलेला पुतळा म्हणजे पार्वतीचा मुलगा असं गणेश तत्वाला संबोधलं जातं, परंतु ते साफ चुकीचं आहे. हे सर्वांनी लक्षात घ्यायचं आहे. गणेश ही शक्ती माता पार्वती, शिव, श्री हरी विष्णू, ब्रह्मदेव, सूर्य आणि शक्ती माता यांची निर्माण शक्ती आहे. ज्यावेळी भम तेजाला स्फुरण असं झालं की माझी
अमर्याद सत्ता कशी आहे हे सांगण्यासाठी भंग तेजाला जे स्फुरण झालं त्या स्फुरणातून दोन प्रकारच्या माया बाहेर आल्या. त्यामध्ये एक भ्रांतिकारी माया व एक सिद्धिदायिनी माया अशी म्हणजे सिद्धी आणि बुद्धिमत्ता अशा बाहेर आल्या. आणि त्याच्यानंतर समस्त चराचराचं किंवा पंचदेवतांचं निर्माण झालं. असं आपल्याला हा आद्य गणेश तत्व सांगत. तर आपला विषय असा चाललाय की मागी गणेश जयंतीची कथा ही काय आहे, म्हणजे गणेश तत्व हे आजच्या दिवशी कुठं प्रगट झालं. तर मागी गणेश जयंती म्हणजे माघ हा मास हा महागणपतीचा आवडता असा मास आहे. याच्यामध्ये कश्यप आणि दिती आणि आदिती असा पूर्वीच्या काळी कश्यप ऋषींच्या आश्रमामध्ये गणेशाची आराधना चालायची. मग दिती यांना संपूर्ण देव त्यांच्या पोटी आले आणि आदिती यांच्या पोटी असुर सेना आली. मग त्या असुर सेनेने इतका हाहाकार माजवला, त्याच्यामध्ये दोन मुलांची निर्मिती झाली आदितीपासून. एक देवांतक आणि एक नरांतक अशा दोन मुलांची निर्मिती झाली. मग या दोन मुलांच्या निर्मितीनंतर देवांतकाने काय केलं, देवांचा अंत करणारा तो देवांतक आणि मानवांचा म्हणजे नरांचा अंत करणारा तो नरांतक, हे दोन इतके बलशाली आदितीने निर्माण केले की कश्यप ऋषींना देखील त्याचं म्हणजे हाहाकार झाला. त्राहिमाम त्राहिमाम सगळी पृथ्वी करू लागली. कश्यप ऋषी आद्य गणेश तत्वाला जाणत होते. त्यांनी गणेश प्रभूंना प्रार्थना केली आणि विनंती केली की आमच्या पृथ्वी तलावर आपण अवतार धारण करून या देवांतक आणि नरांतक या राक्षसांचा अंत करून सर्व ऋषी मुनींना प्रजाजनांना यांच्या त्रासातून सोडवा. आणि त्या विनंतीला मान देऊन श्री भगवान मयुरेश यांचा आजच्या माघ शुद्ध विनायकी त्या दिवशी देखील अंगारक विनायक योग जो आज आलेला आहे तोच होता. त्या दिवशी माध्यान्ह काळी बरोबर 12:30 वाजता कश्यप ऋषींच्या आश्रमामध्ये महागणेश तत्वाचं प्रगटीकरण झालं आणि बाल स्वरूपामध्ये गणेश मूर्ती सुंदर दिसू लागली. आणि त्या ठिकाणी सुंदर बालमूर्ती दिसू लागली. त्याचप्रमाणे माताजींना देखील मगाशी आपला विषय झाल्याप्रमाणे या आश्रमामध्ये बालचिंतामणी म्हणजे आता आपल्या समोर छोट्या गाभाऱ्यामध्ये जी मूर्ती विराजमान आहे तेच महागणेश तत्व या ठिकाणी विराजमान झालं. आणि आता तो पवित्र मंगल दिवस कश्यप मुनींच्या आश्रमात होता म्हणून त्या ठिकाणी सर्वांनी गणेश तत्वाचा जय जयकार केला आणि पाळणा सुरू झाला. सुवासिनींनी उठा आणि पाळण्याला हात. सुवासिनींनी उठायचं आहे आणि पाळण्याची दोरी घालायची आहे. या ठिकाणी बरोबर कश्यप आश्रमामध्ये एक दोरीचं टोक माझ्याकडे द्या. दोरीचं एक टोक माझ्याकडे द्या. या ठिकाणी हे बंद करू नका.